नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंटल स्टडी यामधील जॉग्रफी अँड सिविक्स पार्ट 1 यामधील 5th नंबरचा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फॅमिली व्हॅल्यूज लेसनचं नाव आहे आणि हे जे क्वेश्चन आहे ते वर्कबुकमधील क्वेश्चन आन्सर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. तर पहिला क्वेश्चन बघा, ऑनेस्टी इज अवर डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंथ राईट करायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, एव्हरीवन नीड्स डॅश डॅश इन पब्लिक लाईफ, कोऑपरेशन. अँड थर्ड क्वेश्चन, डॅश डॅश हॅज स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री. तर टॉलरन्स राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा, बाय डेव्हलपिंग a sense of quality everyone gets an opportunity to learn and make progress. तर जी फिल इन द ब्लँक्स आहे ती लर्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबर, बी अ पार्ट ऑफ द डॅश डॅश प्रोसेस इन युअर होम. तर त्या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स राईट करायचे आहे. डिसिजन मेकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश पर्सन्स आर रिस्पेक्टेड बाय एव्हरीवन. तर फिल इन द ब्लँक्स आहे ऑनेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिव्हन इन द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट क्वेश्चन इज, इफ वी आर डॅश डॅश वी डू नॉट हॅव टू बी अफियर्ड. तर फिल इन द ब्लँक्स तुम्हाला ब्रॅकेट्समधून चॉईस करायचे आहे. तर फर्स्ट आहे ऑनेस्ट. सेकंड बघा, डॅश डॅश कॅन बी प्रिझर्व थॉट टॉलरन्स. तर फिल इन द ब्लँक्स आहे डायव्हर्सिटी. अँड थर्ड आहे डायव्हर्सिटी अवर डॅश डॅश अवर सोशियल लाईफ. या ठिकाणी इनरिचस. अँड फोर्थ आहे, वुमेन शुड गेट डॅश डॅश ऑपॉर्च्युनिटीज ऑफ मेकिंग प्रोग्रेस ॲज मेन. तर फिल इन द ब्लँक्स आहे इक्वेल. 5th नंबरचं क्वेश्चन बघा, डॅश डॅश ओपिनियन्स विच आर डिफरंट फ्रॉम अवर्स इज कॉल्ड टॉलरन्स. तर फिल इन द ब्लँक्स आहे रिस्पेक्टिंग. The next question बघा, we lose our self-confidence when we are dash dash. Fill in the blanks is dishonest. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न 3 नंबरचा आहे. तर बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, इंडिकेट जेंडर डिस्क्रिमिनेशन बाय पुटिंग रॉंग मार्क्स अँड जेंडर इक्वॅलिटी बाय पुटिंग राईट मार्क्स इन द बॉक्स अगेन्स्ट द स्टेटमेंट. तर हे जे स्टेटमेंट दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे राईट करायचे म्हणजे रीड करायचे आहे. आणि त्यानंतर जेंडरमध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव ज्या ठिकाणी आढळला असेल त्या ठिकाणी तुम्हाला रॉंगचं जे सिम्बॉल आहे ते या बॉक्समध्ये राईट करायचं आहे. आणि जे इक्वॅलिटी म्हणजे समानता आहे त्या ठिकाणी तुम्हाला राईटचं सिम्बॉल या ठिकाणी राईट करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 4th नंबरचा क्वेश्चन आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स इच. फर्स्ट क्वेश्चन इज, हू शुड टेक डिसिजन रिगार्डिंग चेंजेस इन आवर इन्व्हायरमेंट. तर या प्रश्नाचं जे ॲन्सर आहे ते या ठिकाणी दिलं आहे. एव्हरीवन हू लिव्ज इन आवर सराउंडिंग एरियाज should take decisions regarding changes in our environment. Then next question, what is tolerance? टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे, टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. तर बघा सहिष्णुता म्हणजे काय असं प्रश्न विचारला आहे. तर टॉलरन्स इज रिस्पेक्टिंग ओपिनियन्स ऑफ अदर्स which are different from our own opinion. The next question, what is gender equality? Gender म्हणजे लिंग
लिंग समानता, इक्वेलिटी म्हणजे समानता, लिंग समानता म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर जेंडर इक्वेलिटी इज नॉट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉयज अँड गर्ल्स अँड रिस्पेक्ट फॉर वन अनदर. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर कॉमन नीड्स फॉर मेन अँड वुमेन. तर बघा स्त्री आणि पुरुषांच्या कॉमन गरजा विचारल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आन्सर दिलं आहे, फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड हेल्थ अँड एज्युकेशन्स आर कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. द नेक्स्ट क्वेश्चन, हू टेक डिसिजन रिगार्डिंग पब्लिक मॅटर. पब्लिक मॅटरमध्ये जे डिसिजन आहे ते कोण घेतं असं क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी आन्सर दिलं आहे, आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह्ज गव्हर्मेंट टेक डिसिजन्स रिगार्डिंग पब्लिक मॅटर. पब्लिक मॅटरमध्ये जे डिसिजन घेतात ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्मेंट घेत असते. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ कॅन वी बी अ पार्ट ऑफ द पब्लिक डिसिजन मेकिंग प्रोसेस. Answer is, we can be part of the public decisions making process by registering our opinion and decisions taken by the government. तर गव्हर्नमेंटची स्पेलिंग या ठिकाणी राहिलेली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ती तुम्ही राईट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी 7th नंबरचा दिला आहे. तर बघा, हाऊ डू द प्लेयर्स इम्प्रूव्ह दिअर परफॉर्म्स इन अ टीम गेम. तर जो प्लेयर असतो ते त्याचीवाली जी परफॉर्मन्स असते ती टीम गेममध्ये इम्प्रूव्ह कशी करतो असा प्रश्न आहे. द प्लेयर्स इम्प्रूव्ह दिअर परफॉर्म्स. बघा जो प्लेयर असतो त्याची परफॉर्मन्स इम्प्रूव्ह कसं करतो इन अ टीम गेम बाय कोऑपरेटिंग विथ वन अदर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरचा क्वेश्चन आहे, आन्सर द ब्रीफ इन ब्रॅकेट्समध्ये दिलं आहे 2-3 लाईन्स द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर बघा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला 2 ते 3 लाईनमध्ये राईट करायचा आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ डू वी डेव्हलप अ सेन्स ऑफ टॉलरन्स. आन्सर इज, वी कॅन डेव्हलप अ सेन्स ऑफ टॉलरन्स बाय लिसनिंग टू द व्ह्यूज ऑफ द अदर पर्सन्स. अँड सेकंड पॉईंट इज, the subjects is thoroughly discussed by every members of my family. The next question बघा, what is the honest behavior. आता या ठिकाणी तुम्हाला honest behavior विचारलं आहे. तर बघा प्रामाणिक वर्तन म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे honest. तर या ठिकाणी टी राहिले बघा. Honest behavior is to accept and correct our mistakes. The next point, we should be sincere in our work. We must not betray the trust of others in our relationships. The next question, state is advantage of the honesty in public life. The answer is, by being honest in public life we get better public services and facilities. Honesty increases efficiency and disciplines in public life. The next question, state the advantage of cooperations. Answer is, the performance of the players in team games improve by cooperating with one another. Fairs, rallies and other public gathering can be successfully organized by mutual cooperations. The next question, give reason. तर बघा रिझनचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. तर बघा हा क्वेश्चन काय आहे, तर मेन अँड वुमेन्स मस्ट गेट इक्वल अपॉर्च्युनिटी टू मेक प्रोसेस. आणि या ठिकाणी तुम्हाला कारण विचारलं आहे, तर कारण या ठिकाणी राईट करून दिलेले आहे ॲज इट इज, ते तुम्ही राईट करून घेऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन, टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन आवर कंट्री बिकॉज. तर या ठिकाणी टॉलरन्स स्पेशल सिग्निफिकन्स आहे इन आवर कंट्री म्हणजे आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये सहिष्णुता ही स्पेशल महत्त्व आहे आणि
त्याचं तुम्हाला कारण राईट करायचं. तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते ॲज इट इज तुम्ही वर्कबुकमध्ये राईट करून घ्यायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4th, 5th सेंटेन्स इच. फर्स्ट क्वेश्चन इज ब्रीफली एक्सप्लेन द व्हॅल्यू जनरल इक्वॅलिटी. जनरल इक्वॅलिटीचे महत्त्व राईट करायचे आहे, तिचे वैशिष्ट्य राईट करायचे आहे. वैशिष्ट्य नाही, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य राईट करायचं आहे. तर बघा, जेंडर इक्वॅलिटी मेन्स अँड वुमेन्स आर इक्वल ॲज ह्युमन बिईंग्स. टू मेक डिस्क्रिमिनेशन्स बिटवीन मेन अँड वुमेन इज अगेन्स्ट द व्हॅल्यू ऑफ जेंडर इक्वॅलिटी. बेसिक नीड, बघा बेसिक नीड या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तर बघा, बेसिक नीड्स ऑफ फूड, क्लोथिंग, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल शूड बी फुलफिल्ड. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्रीफली स्टेट द फॅमिली व्हॅल्यूज. तर तुम्हाला या ठिकाणी फॅमिली व्हॅल्यूज राईट करायचे आहेत. तर एव्हरी इंडिव्हिज्युअल शूड बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. Honesty is our strength. An honest person is respected by everyone. We must cooperate with each other in the family as well as the public life. We must be tolerant of the values of the others. The next question is open-ended question. The first question is, how do you take part in the decision making process in the family? The answer is, I take part in the decision making process into family trips. That time I am part decision making in my family. The next question, you meet a boy who has lost his way. I will ask him his address and contact his family members and inform them about his whereabouts. The next question बघा, your friends has forgotten her tiffin at home which coming to trip. I will ask her not worry and I will share my tiffin with her. तर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे ओपन एंडेड, तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जॉग्रफी अँड सिविक्स यामधील 5th नंबरचा जो लेसन आहे फॅमिली व्हॅल्यूज, या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर केलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.